नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नफा आणि तोटा हे प्रकरण पाहणार आहोत. आता प्रथम आपण नफा बघूया. नफा कधी होतो? जेव्हा विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा मोठी असते. बघा, नफा कधी होतो? जेव्हा विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा मोठी असते. जेव्हा विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा मोठी असते, म्हणून नफा बरोबर काय? विक्री मायनस खरेदी. नफा बरोबर विक्री किंमत मायनस विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजेच नफा. नफा बरोबर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. तोटा कधी होतो? तर जेव्हा खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा मोठी असते. खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा मोठी असते. तेव्हा काय होतो? तेव्हा तोटा होतो. म्हणून तोटा बरोबर काय? तर तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. प्रकार पहिला बघा. उदाहरण बघा. 5,000 रुपयांची वस्तू 4,000 रुपयांना विकली तर तोटा किती रुपये झाला? मित्रांनो, तोटा कधी होतो? जेव्हा खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा मोठी असते. म्हणून तोट्याचं सूत्र काय आहे? तर तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. उदाहरणामध्ये 5,000 रुपये ही खरेदी किंमत आहे वस्तूची. ती विकली किती रुपयांना? तर 4,000 रुपयांना विकली. 5,000 मधून 4,000 रुपये गेले तर किती राहतात? 1,000 रुपये. म्हणजेच मित्रांनो, इथे आपल्याला तोटा किती झालेला आहे? 1,000 रुपये. वस्तू होती 5,000 रुपयांची, विकली 4,000 रुपयाला, त्यामुळे 1,000 रुपयांचा इथे आपल्याला तोटा झालेला आहे. उत्तर आलेलं आहे 1,000. ऑप्शन क्रमांक 2.
उदाहरण दुसरे बघा. 460 रुपयांची वस्तू 350 रुपयाला विकली तर तोटा किती रुपये झाला? तोटा कधी होतो? तर जेव्हा खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा मोठी असते तेव्हा काय होतं? तोटा होतो. म्हणून तोटा बरोबर खरेदी किंमत मायनस विक्री किंमत. खरेदी किंमत वजा विक्री किंमत. बघा इथं 460 रुपयांची वस्तू होती म्हणजेच खरेदी किंमत आहे 460 रुपये. ती विकली किती रुपयांना? तर 350 रुपयांना विकली. वजाबाकी करा. शून्यातून शून्य गेला, शून्य राहिले. 6तून 5 गेले, 1 राहिले. 4तून 3 गेले, 1 राहिले. म्हणजेच 110 रुपये इथे आपल्याला तोटा झालेला आहे. वस्तू 460 रुपयांची होती, विकली 350 रुपयांना, त्यामुळे आपल्याला 110 रुपयाचा तोटा झालेला आहे. उत्तर आलेला आहे ऑप्शन क्रमांक 2. प्रकार दुसरा बघा. उदाहरण बघा. 700 रुपयांची वस्तू 1000 रुपयाला विकली तर किती रुपये नफा झाला? मित्रांनो, नफा कधी होतो? तर जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा मोठी असते. म्हणून नफा बरोबर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. सूत्र काय होईल? नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. इथे विक्री किंमत किती आहे? तर 1000 रुपये आहे. 700 रुपयाची ती वस्तू होती, ती विकली आहे 1000 रुपयाला, त्यामुळे विक्री किंमत आहे 1000 रुपये वजा खरेदी किंमत किती आहे? 700 रुपये. 1000 मधून 700 गेले तर किती राहते? 300 रुपये राहते. म्हणून नफा झालेला आहे 300 रुपये. ऑप्शन क्रमांक 3. वस्तू खरेदी केली 700 रुपयांना आणि विकली 1000 रुपयाला, त्यामुळे 300 रुपये इथे आपल्याला नफा झालेला आहे. उदाहरण दुसरे बघा. 900 रुपयांची वस्तू जर 1150 रुपयाला विकली तर किती रुपये नफा झाला? नफा कधी होतो? तर जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा मोठी असते. म्हणून नफा बरोबर काय? तर नफा बरोबर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. वजा खरेदी किंमत. इथे विक्री किंमत किती आहे? तर 1150 रुपये आहे, कारण 1150 ला ती वस्तू विकलेली आहे. खरेदी किंमत किती आहे? तर 900 रुपये आहे. बघा 1150 मधून 900 रुपये वजा करूया. शून्यातून शून्य गेला, शून्य राहिले. 5तून शून्य गेला 5. 1तून 9 जात नाही,
हातच्या घेतला, 11तून 9 गेले, 2 राहिले, म्हणजेच 1150 वजा 900, 250 रुपये. इथे नफा झालेला आहे. बघा, खरेदी किंमत 900 रुपये होती, विकली 1150 रुपयाला, त्यामुळे 250 रुपयाचा इथे आपल्याला नफा झालेला आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. प्रकार तिसरा बघा, एक वस्तू 500 रुपयाला खरेदी करून 600 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती? इथे वस्तूची खरेदी किंमत आहे 500 रुपये आणि विक्री किंमत आहे 600 रुपये. आपण नफा काढूया. नफा बरोबर सूत्र काय? विक्री मायनस खरेदी. विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. इथं विक्री किंमत आहे 600 रुपये, वजा खरेदी किंमत आहे 500 रुपये. 500ची वस्तू 600ला विकली, 600 मधून 500 गेले, 100 रुपये. इथे आपल्याला एकूण नफा किती मिळालेला आहे? तर 100 रुपयाचा. आता आपण शेकडा नफा काढूया. मग शेकडा नफा इज इक्वल टू शेकडा नफा. बघा, शेकडा नफा इज इक्वल टू एकूण नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. एकूण नफा किती आला? 100 रुपये गुणिले 100 भागिले खरेदी किंमत किती आहे? तर खरेदी किंमत आहे 500. भाग देऊया. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 5 एके 5, 5 दुनी 10 आणि 5 शून्य 0. म्हणजेच इथं शेकडा नफा आपल्याला किती मिळालेला आहे? 20%. शेकडा नफा इथे आपल्याला 20% मिळालेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, हेच उदाहरण तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सोडवू शकता. बघा, खरेदी आणि विक्री लिहून घ्यायचं. इथे बघा, खरेदी किंमत किती आहे? तर खरेदी किंमत आहे 500. वस्तू होती 500 रुपयाची, विकली ती 600 रुपयांना. शेकडा नफा म्हणजे काय? 100वर किती? 100 रुपयाची वस्तू विकणार कितीला? तिरकस गुणाकार करायचा. 100 गुणिले 600 भागिले 500. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 5 एके 5, 5 दुनी 10, 5 शून्य 0, 6 0 0, 6 0 0, 6 दुनी 12.
बघा, वस्तू होती 100 रुपयाची, विकली 120 रुपयाला. म्हणजे तिथं आपल्याला किती टक्के नफा झाला? तर 20% नफा झाला. अशा प्रकारे तुम्ही दोन्ही पद्धतीनं उत्तर काढू शकता. प्रकार तिसरा, उदाहरण दुसरे. एक वस्तू 2580 रुपयास विकल्याने 430 रुपयाचा नफा होतो, तर शेकडा नफा किती? मित्रांनो, इथे वस्तूची विक्री किंमत दिलेली आहे, एकूण नफा दिलेला आहे. वस्तूची खरेदी किंमत आपल्याला काढावी लागेल. मग खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. विक्री किंमत किती आहे? तर 2580 वजा नफा किती आहे? 430 रुपये. वजाबाकी करूया. 2580 वजा 430 रुपये. शून्यातून शून्य गेला, 0 राहिले. 8तून 3 गेले, 5 राहिले. 5तून 4 गेले, 1 राहिले. 2 म्हणजे तिथं आपली खरेदी किंमत आलेली आहे 2150 रुपये. आता आपण शेकडा नफा काढूया. शेकडा म्हणजे काय? 100वर किती? मग शेकडा नफाचं सूत्र काय आहे? तर शेकडा नफा इज इक्वल टू शेकडा नफा बरोबर एकूण नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. इथे एकूण नफा आहे 430 रुपये गुणिले 100 भागिले खरेदी किंमत आहे 2150 रुपये. ह्या शून्याला हा शून्य गेला. बघा, 5ने भाग देऊया. 5 चोक 20, 5 त्रिक 15, 5 दुनी 10. 43 एक्के 43, 43 एक्के 43, 43 झिरो झिरो. 10 दुनी 20. म्हणजे तिथं आपल्याला 20% शेकडा नफा मिळालेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रकार चौथा, उदाहरण बघा. एक वस्तू 200 रुपयांना खरेदी केली व 150 रुपयाला विकली, तर शेकडा तोटा किती? इथे आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे. म्हणजेच मित्रांनो, 100वर किती तोटा झाला ते आपल्याला काढायचं आहे. इथे आपल्याला वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत दिलेली आहे, म्हणून आपण एकूण तोटा काढूया. तोटा कधी होतो? तर जेव्हा खरेदी किंमत ही विक्री किंमतीपेक्षा मोठी असते तेव्हा तोटा होतो. मग तोटा बरोबर काय? तर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी किंमत किती आहे?
200 रुपये विकली 150 रुपयाला. विक्री किंमत 150 रुपये. तोटा कितीचा झाला? 200 वजा 150, 50 रुपयाचा तोटा झालेला आहे. आता शेकडा तोटा काढायचा आहे उदाहरणामध्ये, म्हणून शेकडा तोटा बरोबर एकूण तोटा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. एकूण तोटा किती आला? 50 रुपये गुणिले 100 भागिले खरेदी किंमत किती आहे? 200 रुपये. 2 शून्याला 2 शून्य गेले, 2 एके 2, बेदुनी 4, बेपंचे 10, म्हणजेच 25% इथे आपल्याला तोटा झालेला आहे. शेकडा तोटाला 25%. प्रकार चौथा उदाहरण दुसरे. एक वस्तू 110 रुपयास विकल्याने 15 रुपयाचा तोटा झाला, तर शेकडा तोटा किती झाला? इथे वस्तूची विक्री किंमत दिलेली आहे, तोटा दिलेला आहे, पण खरेदी किंमत दिलेली नाही, म्हणून आपण खरेदी किंमत काढूया. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत अधिक तोटा. विक्री किंमत आहे 110 रुपये, तोटा आहे 15 रुपये. बेरीज करूया. 5 आणि 0 5, 1 आणि 1 2, 81 1. खरेदी किंमत आली 125 रुपये. इथे आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे, म्हणून शेकडा तोटा बरोबर सूत्र आहे एकूण तोटा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. बघा एकूण तोटा किती आहे, तर 15 रुपयाचा गुणिले 100. खरेदी किंमत किती आली? 125 रुपये. भाग देऊया. 25 एके 25, 25 पाचा 125, 25 चौक 100, 5 एके 5, 5 त्रिक 15, 3 चौक 12. म्हणजेच इथं आपल्याला शेकडा तोटा मिळाला 12%. ऑप्शन क्रमांक 4. हेच उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सोडवू शकतो. बघा खरेदी आणि विक्री. इथे वस्तू होती 110 रुपयाला, ती विकली. खरेदी किंमत होती 125 रुपये. प्रकार पाचवा उदाहरण दुसरे. 4500 रुपयांची वस्तू 12% नफ्याने विकली, तर वस्तूची विक्री किंमत किती? इथे 12% नफा म्हणजे 100ची वस्तू 112 रुपयाला विकलेली आहे.
खरेदी विक्री लिहूया. 100ची वस्तू 112 रुपयाला विकली. तर 4500 रुपयाची वस्तू कितीला? तिरकस गुणाकार करूया. बघा 4500 गुणिले 112 भागिले 100. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 112 गुणिले 45. 5 दुनी 10. हातचे गेले 1. 5 एके 5 आणि 1 6. 5 एके 5. 4 दुनी 8. 4 एके 4. 4 एके 4. बेरीज करूया. 0शी 0. 8 आणि 6 14. हातच्या गेला 1. 5 आणि 4 9 आणि 1 10. हातच्या गेले 1 आणि 5. 4 आणि 1 5. 5040 रुपये. त्या वस्तूची विक्री किंमत आपल्याला मिळालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रकार 5वा बघा. उदाहरण बघा. 200 रुपयाची वस्तू 20% नफ्याने विकली तर वस्तूची विक्री किंमत किती? इथे आपल्याला 20% नफ्याने विकलेले आहे. आता टक्के नफा म्हणजे काय? तर 100 रुपयाची वस्तू कितीला विकली? इथे 20% नफा म्हणजेच 100 रुपयाची वस्तू 120 रुपयाला. तर 200 रुपयाची वस्तू कितीला? ₹100 रुपयाची वस्तू खरेदी आणि विक्री लिहूया. 100 रुपयाची वस्तू 120 रुपयाला विकली. तर 200 रुपयाची वस्तू कितीला? तिरकस गुणाकार करूया. 200 गुणिले 120 भागिले 100. भाग देऊया. 2 शून्याला 2 शून्य गेले. 2 शून्य 0. 2 दुनी 4. 2 2. बघा 200 रुपयाची वस्तू 240 रुपयांना विकली आहे. इथे विक्री किंमत आलेली आहे 240 रुपये. त्या वस्तूची विक्री किंमत आलेली आहे 240 रुपये.